आळीमिळी गुपचिळीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज तुम्हाला वाटत असेल की घरात शांतता आहे, पण त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो काय आहे. गेला आठवडाभर माझी आई आली होती राहायला. ती आत्ता अर्ध्या तासापूर्वी तिच्या घरी गेले. म्हणजे अजून सासूबाईंचा इफेक्ट उतरलेला नाहीये. त्यामुळे सुनबाई चिडीचूप आहेत आणि सार्थक सुद्धा थोडासा माणसाळलाय. अहो आल्या या या काय हो. काय आज शांतता आहे घरात. काय करत काय होतीस. नमस्कार. मनाचे श्लोक पाठ करत होते. सार्थकला शिकवायचे आहेत ना, मग आधी मी पाठ करायला नको. वा 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 मनाचे श्लोक. आज काय आहे का एकदम. हा माझ्या सासूबाई हा मला म्हणाल्या कशा, काय काय ग सार्थकला काही शुभंकरोती वगैरे काही शिकवलं नाही का. एकही श्लोक पाठ नाही त्याला. संस्कार वगैरे काही केलेच नाहीत का. खरंय. पण काय एकूण माझी आई होती तोपर्यंत मला आराम होता. घरातली कामं करावी लागत नव्हती. सार्थक उलट उत्तर देत नव्हता. हिचाही आवाज बंद होता. आत्ता सुद्धा श्लोक म्हणते, मग आवाज काय ऐकू येत नाहीये. अहो मनातले श्लोक आहेत ना, मग मनात नको म्हणायला का. अगं ते मनातले श्लोक नाहीत ग, मनाचे श्लोक आहेत. आणि मनाचे श्लोक मनातल्या मनात नसतात म्हणायचे. ते समर्थ रामदास. जाऊ दे, हसावं का रडावं तेच कळत नाही कधी कधी. मग तुला रडायला काय झालं. पण मला खूप रडू येतंय. कारण सासूबाईंनी माझे संस्कार काढलेत. त्यांना काय माहित. काय माहिती. त्यांनी त्यांच्या मुलावर केलेले संस्कार निस्तरता किती ताप होतो मला ते. काय अरे एवढं होतं तर माझ्याशी काय लग्न केलंस. आणि काय पाहून असं तू लग्न केलंस. इश काय काय पाहिलं. हो एकदा की नाही. हा एकदा नाही, दोनदा की नाही. हा मी तुम्हाला भांडी घासताना पाहिलं होतं. तू दोनदा मला भांडी घासताना पाहिलंस म्हणून माझ्याशी लग्न. नाही म्हणजे हा विषय नाही आहे खरं तर बोलण्याचा. आपला विषय वेगळाच आहे. हा सासूबाईंनी माझ्यावर आरोप केला की मी माझ्या मुलाला संस्कार शिकवत नाही. हे बघा, माझी संस्काराची व्याख्या वेगळी आहे. बरं आणि काय आहे बरं तुझी संस्कारांची व्याख्या. तुला ना असा खटकावला पाहिजे ना. शाळा. बापाचा लाड आहे तुझ्या. बापाचा लाड. ए, थांब, थांब, थांब. हे आले अखिल भारतीय हांड रे दुसऱ्याच्या पोराला संस्थेचे अध्यक्ष. काय तावडे काय झालं काय. काय झालं का मग जास्त शानपणा करू तू समाला ना. वहिनी कशात याला सांभाळा अगोदर. तुमच्या गेला तुमचा पोरगा. म्हणजे काय माझा पोरगा आहे माझ्यावरच जाणार. मी कुठं काय मग काही पण बोलायचं का तोंडाला काय येते. काय तोंड सांभाळून बोलावं. काय बोलला तू. काय बोलला मलाच विचारता काय बोलला. मग? आमच्या बाजूची नाही ना हा. ती बारकी पोरगी. हा. तिला काय बोलतो रात्री गच्चीवर ये. ही शिस्त आहे का बोलायची. शिस्त ही बोलायची. थांबा जरा थांबा तावडे. किती चिडाल नाईनाला बोलला म्हणून. अरे इथे आम्ही तुझ्या संस्काराच्या गोष्टी करतोय आणि तू पोरीना गच्चीवर येतेस का म्हणून विचारतो. पप्पा ते अर्धात सांगताय. हा मी नैनाला विचारलेलं, आज आपण सोहमच्या गच्चीवर कॅम्पफायर करणार आहोत, अभ्यास पण करणार आहोत, तू येतीस का. अभ्यास रात्रीचा तो पण गच्चीवर. तुला काय वाटतं रे सार्थक. आम्ही काय डायरेक्ट असे आई बाबा म्हणूनच जन्माला आलो. या सगळ्या स्टेजेस मधनं आम्ही पण गेलोय ना. आम्हालाही कळतं रे. काय करणार. आम्ही खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेत. अहो पप्पा, तुमचे उन्हाळे पावसाळे वेगळे. ग्लोबल वॉर्मिंग आहे सध्या हा की डिसेंबर मध्ये पण पावसाळा आहे आजकाल. पण हे रात्रीचं खूळ काय बाबा. अहो पप्पा, हा ह्यांनीच परवा तुम्हाला पेपर वाचून दाखवलेला ना. ते म्हणाले काय काय की सरकार नाईट लाईफ सुरू करणार आहे. आणि ह्यांनी हे पण सांगितलं की वहिनी, आपण ना सोसायटीच्या सगळ्यांसाठी ना एक नाईट आउट पिकनिक काढूयात. आणि मग आम्ही पण ठरवलं की आपण पण. हो आपण पण. काय तावडे तुम्हाला आम्ही दिसत नाही वाटतं. डायरेक्ट येऊन वहिनीला सांगताय नाईट आउटच्या पिकनिक काढायच्या. बाळा सार्थक, मोठे प्लॅन करतात तसे प्लॅन लहानांनी करणं काही गरजेचं नसतं. तावडे भाऊजी बोला ना वहिनी. ऐका ना, हा या वेळेला जाऊ द्या.
पुढच्या वेळी सार्थक की नाही असे काही प्लॅन करणार नाही. हा तुम्ही सांगा फक्त काय करायचं, मी नाही खायला या आता काय सांगा, आता काही सांगणार नाहीत वहिनी तुम्हाला. या चला चला मॅचिंग आहे आमचं. मॅचिंग चला. नाही ना, ते काय नाही, माझ्या आईचं निरीक्षण बरोबर होतं. आपणच संस्कार करण्यात कमी पडलो. अरे या वयात मुलीला गच्चीवर यायचं विचारणं सोड रे. घड्याळातला टाइम विचारायला सुद्धा आम्ही घाबरायचो, आणि तू असं चक्क विचारतोस. कठीण आहे बाबा. काय झालं? काय? सार्थक वा वा सोनिया, आय एम प्राऊड ऑफ यू. जर का प्रत्येक आईने आपल्या मुलावर असे संस्कार केले ना, तर मुलीच्या आई वडिलांना काळजी करण्याची गरजच पडणार नाही. कारण मुलीनीच का प्रत्येक वेळेला ऐकून घ्यायचं? कसं वागायचं हे आता मुलांनाच शिकवलं पाहिजे त्यांच्या आईनी. काय आहे, आज आपल्याकडे जे सेलिब्रिटी पाहुणे येणार आहेत ना, त्यांना सुद्धा दोन्ही मुलीच आहेत. त्यामुळे त्यांना तुझे विचार नक्की आवडतील. अहो कोण येणार आहे? कोण येणार आहे? ज्यांच्या लेखणीवर आणि अभिनयावर यशस्वीरित्या सुरू आहे माझ्या नवऱ्याची बायको. आजचे पाहुणे आहेत अद्वैत दादरकर आणि अभिजित गुरु, असे दोन भन्नाट सायको. आणि सोबत दोन गुणी अभिनेत्री आहेत, ज्या या दोन भन्नाट माणसांबरोबर संसार करतायत. भक्ती देसाई आणि समिधा गुरु. वा, अरे बापरे, आले वाटतं. या 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 या. वेलकम वेलकम वेलकम. सोनिया, आपले पाहुणे आलेले आहेत. चला. येस. आमच्याकडे एक परंपरा आहे, आम्ही आलेल्या पाहुण्यांचं ओवाळून स्वागत करतो. आमची आणखी एक परंपरा आहे. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आम्ही एक स्पेशल गाणं गाऊन करतो. तेव्हा गाणं गाऊया आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. चला. लेखक आहेत दोघे, ऍक्टिंगची यांना ओढ रे. बायको सुद्धा ऍक्ट्रेस, पोरियन यांच्या गोड रे. लेखक आहेत दोघे, ऍक्टिंगची यांना ओढ रे. बायको सुद्धा ऍक्ट्रेस, लेखियन यांच्या गोड रे. यश आणि कीर्ती देवा अशीच टिको, मालिका सुरू राहू दे नवऱ्याची बायको. मालिका सुरू राहू दे नवऱ्याची बायको, यांच्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको. वा वा.
कम्फर्टेबल. हो, आणि घर आपलंच आहे असं समजा. हे वाक्य फार मनावर नका घेऊ हा. सार्थक पाहुणे आहेत आपले ना, असं म्हणायचं असतं. लगेच अगदी आई वडिलांना तोंडावर आपटायलाच पाहिजे असं नाही. पण अर्थात हा अनुभव आम्हाला जसा येतो तसं तुम्हालाही येतच असणार. काय अनुभव? आमच्या बाबतीत असं झालं होतं की आता ती थोडी मोठी झाली आहे, तर कधी कधी तिला आम्ही वॉकला वगैरे गेलो कुठे बाहेर किंवा एक अर्ध्या तासासाठी वगैरे, तर ती घरी थांबते. आणि मी तिला सांगितलंय की कोणीही आलं तरी दार उघडायचं नाही. मी आलो तरी नाही उघडायचं. मी फक्त माझ्याकडे चावी आहे, मी लॅच उघडेन आणि डायरेक्ट आत येईल. आम्ही आवाज दिला तरी उघडायचं नाही, कारण आमचा आवाज कोणी काढू शकतो. हा, तर माझा मित्र नागपूरवरून आला नेमका, तर त्याला 1 तास बाहेर उभा ठेवला हिने. तो बेल वाजवतोय पण हिने काही दार उघडलं नाही. आणि जेव्हा बाबांनी खिडकीमधून चेहरा दाखवला तेव्हा हा, मी म्हटलं, बरोबर आहे. तुला सांगितलं होतं ते तू ऐकलंस, तुझं काही चुकलं नाही. परफेक्ट. अद्वैत, भक्ती, अभिजित आणि समिधा हे आलेलेच आहेत. पण काय आहे, आमचे जे सेलिब्रिटीज आजचे आहेत त्यांची नावं आम्हाला माहीत नाहीयेत. त्यांची नावं आम्हाला जाणून घ्यायची, पण त्यासाठी एक वेगळी पद्धत आहे आमच्याकडे. काय होतं, आपल्याला जेव्हा मूल होतं तेव्हा कौतुकाने आपण त्याचं बारसं करतो, त्याला नाव ठेवतो. मग यथावकाश लोकही त्याला नावं ठेवतात. पण काय होतं, आपलं बारसं प्रत्येक मुलाला आठवत नाही ना, कारण ते फारच लहान असतात. तर त्यांचं पुन्हा एकदा आपण इथे बारसं करायचं आहे. आणि मग त्यांचं नाव आम्हाला, तुम्ही त्यांना जेव्हा कानात सांगितलं होतं तसंच आम्हाला जोरदार मोठ्याने ओरडून नाव सांगायचं आहे. सरडा आणि विंचू. या. तुमची ओळख करून देतो नीट. आता यांची नाव आहेत सरडा आणि विंचू. आता सरडा याचं नाव काय आहे तुम्हाला त्याच्या केसांना, पण याचं नाव विंचू काय आहे माहितीये का? काय? कारण ए असं नाही, असं नाही, सस्पेन्स फोडायचा नाही. अच्छा नाही सांग त्याचं नाव विंचू त्याचं का विंचू आहे? काय? माहितीये का? कारण तर तुमच्या बाहेर घरून आला. तो हिच्या माहेरून आलेला आहे. बरं आता पाळणार ना, चला. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई बाळाला आय शॅडो लावायचे. एक मिनिट प्लीज समजून घ्या, हे पहिलं बाळ असेल ज्याला स्वतःच्या बारशाला आय शॅडो लावायचे. मीरा नाव ठेवायचं काही कारण मुद्दामून? आमचं आधीपासून ठरलं होतं. अच्छा. मुलगी झाली तर मीरा, मुलगा झाला तर मल्हार. अच्छा, हे नाव ही 2 नावं आमची ठरलेली होती. मग शेजाऱ्यांनी मीरा ठेवलं असतं, कोणी ठेवलं असतं तरी आम्ही मीराच ठेवणार होतो. वा. इतकं ते आवडलेलं नाव होतं दोघांना. आणि कॉमन. मुळात इतकं सोपं नाव आहे की ती जरी बोबड्यानी जरी बोलली मीला तरी पण लोकांना मीरा हे कळणार आहे. आणि अजून एक कारण होतं, इनिशियल्स मॅड व्हावीत अशी पण एक इच्छा होती. अरे वा. मीरा अद्वैत दादरकर. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझं नाव कळलंय आम्हाला. पाळणा मोठा करायचा. आले बापले. छोटी सी दुर्वा. प्यारी सी नन्ही दुर्वा. आम्ही पण नाव ठरवलंच होतं. अच्छा. आराध्य, जर मुलगा झाला तर आराध्य, मुलगी झाली तर दुर्वा. आणि म्हणजे तिथे असं जेव्हा जन्म होतो तेव्हा तिथे लिहावं लागतं ना, बेबी किंवा बाबा, तिथे पण दुर्वाच लिहिलंय मी. हो, म्हणजे तिचं बेबी गुरु वगैरे कधीच झाला असं नाही डायरेक्ट दुर्वा गुरु दुर्वा गुरु असंच लिहिलंय मी. जन्मल्याबरोबर. म्हणजे अच्छा, ते हॉस्पिटलमध्ये हो, इथे हो. लिहावं तिथे लागतं. दुर्वाच लिहिलंय मी. अच्छा, तेव्हा तुमचं नाव ठरलं होतं. कॉंग्रॅच्युलेशन दुर्गा. दुर्वा, तुला आईबाबांचं नाव ठेवायला सांगितलं तर काय ठेवशील? बाबाचं नाव आयर्न मॅन आणि आईचं नाव कॅप्टन मॅन. का? कारण बाबांना म्हणजे त्याच्याकडे वेगळीच पावर आहे.
म्हणजे माझ्यासाठी तो प्रोटेक्ट पण करतो मला आणि ही कंट्रोल्स एव्हरीथिंग, मॅनेज करतो सगळं. आणि सेकंड गोष्ट मम्माला कॅप्टन मार्वल, कारण ती माझ्यासाठी काही पण करू शकते आणि ती घराला एवढं चांगल्याने सांभाळते जसे कॅप्टन मार्वल अर्थला सांभाळते म्हणून. फिलॉसॉफी आहे तिची. क्या बात आहे. बरं आईला कंट्रोल करतो का बाबा? नाही मला नाही ते कोणाला शक्य कारण नाही. त्या दोघं बॅलन्स्ड असतात, म्हणजे एक दुसऱ्याला एक तर घाबरत नाही आणि नीट, म्हणजे काही नाही, असं काही प्रॉब्लेम नाही. नाही प्रॉब्लेम आहे म्हणून नाही. पण मग हिचे पाय पाळण्यात कधी दिसायला लागले? ती एकतर खूपच लहान असताना बोलायला लागली. म्हणजे एक 8-9 महिन्याची होती तेव्हा ती बोलत होती. अच्छा. आणि हो व्यवस्थित, म्हणजे बऱ्यापैकी शब्द आणि स्पष्ट उच्चारण वगैरे असं. आणि साधारण 1.5-2 वर्षाची असेल, अचानक तिचा एक व्हिडिओ आम्ही अशीच गात होती आणि आम्ही याने फक्त असं लॅपटॉप फिरवला आणि सुरू केलं. तर ती मेरे पास आओ मेरे दोस्तो एक किस्सा सुनो, हे गाणं हिंदीत पूर्ण पहिलेपासून तर शेवटपर्यंत ती अख्खं गायली. वा. आणि तो अख्खा व्हिडिओ आपल्या इंडस्ट्रीत पण व्हायरल झाला. कोणाकोणा लोक मला ओळखायला लागले, ही दुर्वाची आई म्हणून त्यावेळेला. सो मला ते तेव्हाच दिसलं होतं पाळण्यात. मेरे पास हो मेरे दोस्तों एक किस्सा सुनो, कई साल पहले की बात है, ते नहीं. आता आपण मीराला विचारे. मीरा आई बाबांना काय हसतीच आहे. नाव ठेवशील? बाबाचं नाव वॅजेट आणि आईचं नाव नीता. बाबाचं नाव काय? एरेट. काही लॉजिक नाहीये. काही नाही. वाव. आता का विचारण्यात पण अर्थ नाही उरणार. तिच्या मनात येतील ती नशीब पॅरेट नाही म्हणाली बा. बरं, उत्तर ऐकायला मजा येईल खरं तर. का ग असं नाव का ठेवलंस तू? मला आवडतं म्हणून. आता थोड्या वेळाने विचारा, हे नाही बोलणार ॲरेट नसेल ते. मग आता सांग काय नाव ठेवशील? अद्वैत. नाही, तुला अद्वैत नको असेल तर काय ठेवशील? समजा तुला अद्वैत नको असेल तर काय ठेवशील नाव? सौमित्र. मित्र. बरं आता तुझं त्या सिरियल मध्ये आत्ताच तुझं लग्न झालं. हो. खूप गाजते ती सिरियल. माझ्या सुबोधचा एक किस्सा आठवतो. सुबोध भावेचं एका सिरियल मध्ये लग्न झालं. ते त्याच्या मुलांनी पाहिलं आणि तो घरी येऊन आईला म्हणाला, आता बाबा बहुतेक तुला सोडणार. कारण त्याचं वेगळ्या बाईशी लग्न झालंय. तर ही कसं हँडल करते ते? नाही, ही खूप सॉर्टेड आहे. हिला व्यवस्थित कळतं हे सिरियल मधलं चालू आहे आणि हा घरी आपला बाबा असतो. म्हणजे मध्ये एकदा बऱ्याचदा रस्त्यात जी माणसं भेटतात, फोटो काढायला थांबतात, तेव्हा हिला प्रश्न पडायचा आधी की का बाबाचा फोटो काढतात लोक. मग तिला कळलं, सौमित्र सर एक फोटो असं म्हणतात, म्हणजे हा सौमित्र आहे, हा बाबा नाहीये. तेव्हा एकदा एका फोटो काढणाऱ्या माणसाला तिने थांबवलं होतं. 1 मिनिट, आत्ता तो सौमित्र नाही, आत्ता बाबा आहे, नका काढू. तिने डायरेक्ट सांगितलं होतं. तुला काय विचार झाला? तुला कंटाळा आलाय का? कंटाळली नाहीये. तू कंटाळली नाही? तुम्ही दुसऱ्याची बोलताय त्यामुळे मी गप्प बसली. गोड आहे ती. व्हेरी गुड. आमचा टीआरपी वाढला. टीआरपी वाढला आमचा. बरं मग आता डान्स कसा करणार तू? एक डान्स. मला सॉलिड आवडला तो डान्स. तुझा डान्स सेम माझ्यासारखा आहे. जीवाला त्रास म्हणून करून घ्यायचं नाही. तेवढा हात पाय चेहऱ्यावर जमेल तेवढं पाय बी हलवायचे. मला फार आवडला तो डान्स. अच्छा पण ऐका ना, तुम्हाला माहितीये का मला की नाही
पिंक कलर खूप आवडतो. हे बघ, घातला बघा ना, की हो. पिंक कलर, इथे लिपस्टिक पिंक कलर, मला घरात पण पडदे पिंक कलरचे, माझी कुशन पिंक कलरची, चादर पिंक कलरची, सगळं आवडतं. तुला कुठला आवडतो? मला पिंक आणि पर्पल दोन्ही. वाव. आईला पण पर्पलच आवडतो पण आईला पिंक नाही आवडत. आईला मग पर्पल तुझ्याकडे पिंक कलरचं काय काय आहे? माझी ना 2 बॅग पिंक आहेत. ओ दे मला 1 मिनिट. तू जरा काय गप्पा त्याची चड्डी मारतेस घालत का? बसते चड्डी सुटली त्याची. चड्डी सुटली नाही, चड्डी काढली. मी घातली होती परत सुटली. आम्हाला एक पिंक माहितीये जे तू कॅरी करतेस. हसलीस ना की तुझे गाल असे छान पिंक होतात. बघितलीस कधी तू आरशात? किती गोड असते ती. बरं तुला मला सांग, तुला अद्वैत आवडतो का सौमित्र आवडतो का? अद्वैत. तू बघतेस सिरियल बघतेस? मी युवानांची गिन बघते बाबाचं, ते मला आवडतं जास्त. युवा डान्सिंग डान्सिंग क्वीन क्वीन. अच्छा, युवा डान्सिंग क्वीन बघतेस? झी युवावरचा कार्यक्रम आहे तो तिला आवडतो खूप. अच्छा, तो बघते. आणि तिकडे मेजर फजिती केली तिने. काय? तिकडे आली, तिला खूप आवडतं खरं तर डान्स करायला आणि माझ्यासाठी ते सरप्राईज होतं ती येणं. त्यामुळे मला माहित नव्हतं. ओके. माझ्या आईला फोन करून डायरेक्टली हिला आणलं होतं सेटवर आणि आत मेकअप रूम मध्ये होती तोपर्यंत नाचत होती. मी असं करेन तसं करेन सगळं झालं. ती जशी आली तशा एकदम टाळ्या आणि हू झाल्यावर ती एकदम घाबरली बहुतेक आणि तिने डायरेक्ट उत्तर दिलं की मला आजीने सांगितलं जाऊन नाचायचं नाही. आजीने कशाला सांगितलं तुला? मी तिला तेच म्हणालो, आजी आता सांगणारच आजी नाही. काय सांगितलं तुला? मी खरं बोलतेय, आजीने मला सांगितलं नाही नाचायचं. शेवटी आजी स्टेजवर आली आणि म्हणाली काय वाटेल ते सांगते. मग ती म्हणाली मी इथे डान्स बघायला आले, करायला नाही आले डान्स, मी नाही करणार. आणि तिने नाही केला शेवटपर्यंत. सौमित्रचं लग्न झालं तेव्हा तुला काय वाटलं? बघितलं होतं तू लग्न? बाबासारखंच दिसत होतं सौमित्र. अरे आम्हाला असं कळलंय की तू अशी कोडी बिडी घालतेस बाबाला आणि मग तू आणि बाबा मिळून ते सोडवता. म्हणजे आता बाबाने लास्ट टाइम मला विचारलं होतं की सूरज का पोता हूँ रात को मैं सोता हूँ. तर मला असं वाटलं की मला मी सारखं सन मून असंच म्हणत होती. तर मग जेव्हा मी पास केलं फायनली तेव्हा बाबाने सांगितलं बल्ब. त्याच्यावर काय बनवलं? तोपर्यंत मला ते कळलंच नाही. पण ते कळल्यानंतर मी त्याच्यामध्ये अजून एक वाक्य ऍड केलं. सूरज का मैं पोता हूँ रात को मैं सोता हूँ हर घर में होता हूँ मेरे बिना कोई ना देख सके. हा, काय बरं उत्तर बल. सोपं केलं तिने. एकदम सोपं. बरं आता आम्हाला तुझा पण डान्स बघायचा. आम्ही असं ऐकलंय की तू कोरिओग्राफ करतेस, स्वतःच्या स्टेप स्वतः कोरिओग्राफ करतेस. मग आता तो आम्हाला बघायचा आहे. आता तिचं एक गाणं झालं, आता मीराचं एक गाणं. हा पटकन. बहुत तू लटका के छटका के चलती है फटका के ध्यान मेरा. पर तेरे चलने पर मैंने कुछ सीखा है पब्लिक को दे दूंगा ज्ञान तेरा. मैडम जी मैं तेरा भाई नहीं है. धीरे चलो कोई गाय नहीं है. बस इतना ही बोलूंगा दिखती है माशाल्लाह चलने में कोई तो स्टाइल नहीं है. बाबा शूटिंगवरून आला की खूप दमतो ना, मग त्याला भूक लागते की नाही? मग आपण आज दमलेल्या बाबांना बिस्किट खायला देऊया. तुम्हाला बिस्किट मिळणार आहे बरं का. पण ते बिस्किट असं सहज नाही खाता येणार तुम्हाला. बिस्किट इथे कपाळावर ठेवायचं, दोन्ही हात मागे बांधायचे आणि ते बिस्किट सरकवत तोंडात गेलं पाहिजे. जर तुम्हाला ते खाता आलं तर तुम्हाला पॉइंट मिळणार आहे. वा. मग चला खेळायला सुरुवात करूया. Start.
अनेक गोष्टी कळल्या. ती ऍक्टिंग पण करते, जुने पिक्चर पण बघते. हो काय जुने पिक्चर कुठले आवडतात आणि कुठले बघितले? आमच्यासारख्या आम्हीच गुमनाम वो कौन थी, चलती का नाम, वो कोण ती? चलती का नाम गाडी, हाफ तिकीट. अरे म्हणजे बेसिक शिक्षण झालेलं आहे अभिनयाचं. आम्ही एकदा असं खाली एका टपरीवर खाली चहा पित होतो आणि पुण्याला तर तिकडनं असे काका आले, म्हातारे असे, एक 60-70 वय असेल त्यांचं. आणि आम्ही बसून चहा पितोय आणि तिला म्हणाले की तुला माहितीये का तू कोणासारखी दिसतेस, तुझा हेअर कट साधनासारखा आहे. हा. तर ती म्हणाली माहितीये. त्यावर ते काका म्हणाले तुला कसं माहित असेल? म्हणाले हो वो कोणती मधले ना. तुला एवढं फिल्म्स बद्दल माहिती आहे ना, मग तुला डायलॉग्स वगैरे पाठ असतील ना काही? थोडे थोडे. हो ना. मग तुझ्या आवडत्या फिल्म मधला एखादा सीन करून दाखवशील आम्हाला? बाबा आणि काका बरोबर केलं. हो अरे म्हणजे काय? चालेल ना. फिल्म कुठली? बनवा बनवी. सगळ्यांची आवडती. लगेच कोणाला तुमचा पेपर. अरे वा अरे वा वा वा. हे काय? हे काय? हा कोण? कोण? हा हा शंतनूचा मित्र. अरे वा. रोज सकाळी येतो पहाटे. पहाटे? हा अभ्यास करायला. अच्छा. पहाटेचा अभ्यास खूप चांगला असतो. हा. तुम्ही केलाय का कधी हा? पहाटेचा अभ्यास? नाही. अ, काय हो तुम्ही तिघे राहता ना इथे? हो. चहाचे कप 4 कसे? अहो मला लागतो ना 2 कप रोज सकाळी. 2 कप चहा. अरे वा 2 कप चहा पिता का? हो मग. हे म्हणजे आमच्या मंडळींसारखं आहे. चला येतो. इकडेच राहतात का? अरे परशुराम. ये परशुराम माझा दूरचा मित्र इस्रायलला राहतो. इस्रायलला राहतो. ते डायबिटीसचं औषध अरे हो. हा, ते आणायला सांगितलं होतं है ना. तर तो म्हणाला की 50 नाही 70 रुपये लागतील. अरे हो का? अरे देतो ना 20. तेच घ्यायला आलोय. हो का? देतो ना 20 रुपये लगेच देतो. हे घ्या. आणायचं ना औषध. आणायचंय तर हा. बघा वाट बघा आणतो तो. आणायला नक्की? वाट बघा आणतो. म्हणजे वाट बघा आणणारच आहे तो. हे 20 रुपये. चला येतो परशुराम. वा वा वा. छान छान. इस्रायलचं काय? इस्रायलचं काही नाही. 20 रुपये मिळाले इस्रायलला बोंबले. हा? तू काय ठरवलंयस? अद्वैतशी लग्न करणारचं ठरवलंयस ना? रोटी झाल्यावर लग्न करणार. कोणाशी? बाबाशी. किती छान आहे. तेच ते. जायला नको कुठे ती. पण हे असंच असतं ना, मुली मोठ्या झाल्यानंतर जेव्हा नवरा शोधतात तेव्हा त्याच्यात बाबांच्याच क्वालिटी शोधत असतात. म्हणजे कठीण आहे मुलगा मिळणं. पण त्या आईस्क्रीमचा काय थेम होता तुमचा आईस्क्रीमचा? आईस्क्रीम सांग, ती आईस्क्रीमचं. मध्येच ती घरी आईस्क्रीम वाला होते हा. आणि वेगवेगळे आईस्क्रीम विकत असते ती. बरं. आणि आपण वेगवेगळी माणसं बनवून तिच्याकडे यायचं आणि ती विकते आईस्क्रीम आपल्याला. मग विकून दाखव आणि आम्हाला. हिशोब तर फार कमालीचा असतो. मग आम्हाला बघायचं. आम्हाला हिशोब तो केलाच पाहिजे. आईस्क्रीम आईस्क्रीम. आईस्क्रीम. अरे वा छान दुकान आहे. काय नाव आहे दुकानाचं तुमच्या? निनका. काय? मेनका. निनका. मिनका नावाचं दुकान आहे. अरे वा कुठली कुठली आईस्क्रीम आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे स्ट्रॉबेरी चॉकलेट सगळे आईस्क्रीम. सगळे आहेत. अरे मी कॅरेक्टर नाही घेतलं सॉरी. ओय मी पंजाबी आहे. ओय ओय वा ओय चॉकलेट ओय ओय देतो ओय चॉकलेट ओय. पंजाबात केस करतील ना तुझी. आपल्याला एवढं दिलं पंजाबी. ओय चॉकलेट आईस्क्रीम ओय ओय देतो ओय ओय बढ़िया है ओय ओय चंगा आइसक्रीम ओय कितना हो गया? कितना रुपया? बस 2 रुपये. 2 रुपये सस्ता आईस्क्रीम आहे, सस्ता आईस्क्रीम. ओके ये लो 10 रुपया. 10 रुपये नहीं 2 रुपये चाहिए. लेकिन 2 रुपये छुट्टा नहीं है. 10 रुपया ले लो ओए. ओके. हाँ ओके. अभी 8 रुपये वापस दे दो ना मुझे पैसा.
कितना दिया वापस? 5. हा हिशोब परफेक्ट आहे. 10 गेले की 5 राहतात. थँक्यू होय, थँक्यू होय. अरे बाबा आईस्क्रीम, पापडवाला आईस्क्रीम आहे. तिला ते बघायला मजा येते. अच्छा, तू स्ट्रॉबेरी दे स्ट्रॉबेरी. उडी बाबा. बंगाली आला. बंगाली झाला तो. स्ट्रॉबेरी आइसक्रीम कितना? 1. आइसक्रीम तो एक है. आइसक्रीम का पैसा कितना? आईस्क्रीम का पैसा 5. हा अद्वैत म्हणून स्वस्त दिलं त्याला. अपने बाबा को सस्ता देता है मीना, और हमको महंगा देता है ये लो. 20 रुपया. हाँ अभी बाकी पैसा वापस बाकी दे दो. पैसा वापस दे दो. कितना बचा? कितना दिया? 2. नवीन अंकगणित करणारा घातलेला मीरानी, त्याबद्दल तुझं अभिनंदन. 20तून 5 गेल्यावर 2 राहतात. काही कर, बिझनेस करू नको. ए मीरा, तू आपला प्रोमो केला होतास ना अळीबिळी गुपचिळीचा. हो, हिने प्रोमो केलाय ना. मीरा आता मी तिकडे जातो, मी दार वाजवतो, मग तू दार उघड, मग मी विचारीन तुला अद्वैत आहे का, मग तू बाबा आहे का? बाबा आहे का. हा ये. आता मी उघडणार. बाबा आहे का? ओके. बाबा तर बाबा घरी नाहीये. आणखीन एक गेम खेळूया आपण. ओम फट स्वाहा हा गेम खेळायचा आहे आपण. तिला कळलंय लगेच. तिला सिनेमा आठवला असेल कुठला तरी. बरं, या गेम मध्ये एक मडकं येईल. हा, त्या मडक्यात तुम्ही तुमचा राग, द्वेष, एखाद्या गोष्टीची भीती किंवा एखादी नावडती गोष्ट, हे सगळं त्या मडक्यात भरायचंय. हा, आणि मग मडकं एका बाजूला ठेवलं जाईल आणि तुम्ही तुमच्या मम्मीला एक काठी घेऊन हेल्प करायची आहे की ते सगळं ओम फट स्वाहा करायचं फोडून. मडकं मोडून टाकायचं. पण त्यावेळी आईच्या डोळ्यावर पट्टी असेल बरं का. आणि मीरा आणि दुर्वा, तुम्ही दोघींनी हेल्प करायची आहे, गाईड करायचंय मम्माला की राईटला जायचंय की लेफ्टला जायचंय, आणि ते जे दुष्ट मडकं आहे ना ते फोडून टाकायचं. ओके. हे किती आहेत? हे किती आहेत? हे चला नाही दिसत तुला. ये इकडे. तुझी सगळी दुःख, टेन्शन, भीती सगळं त्या मडक्यात घालून ये. जा असं करून ये. रेडी. आता आई सरळ जा, सरळ. मी फक्त दुर्वाकडे लक्ष देते. हा, पीर 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 कुठून तुला राईट लेफ्ट? राईटला पीर, राईटला. आपण काठी, आपण. आला 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 आपण. मीरा, मडक्यात टाका. कसली भीती वाटते? तुला कसली भीती काय वाटते? नकोय आयुष्यात, ते सगळं त्या मडक्यात टाक बघू. कसली भीती वाटते? जा त्या मडक्यात जाऊन सांग आणि टाकून दे. ओमपट स्वागर. हा, भूताची वाटते ना? अंधाराची. भूताची आणि अंधाराची आणि चोराची, उंदराची. आता ते असं करून टाक. असं करून टाकून दे. हे दाब दाब. मीरा सांग ना. आता मागे फिर, मागे फिर. मीराचा आवाज कसा होते? हा, मीरा सांग. टांग. शाबास. स्ट्रेट जा आणि फोड.
आणि मीरा फोड 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 थोडी तुझ्या लेफ्टला ये, नाही राईटला जा, थोडी लेफ्टला ये. राईटला जा, राईटला जा. फोडू फोड. क्या बात आहे. बरं, इतका आता छान गेम खेळल्यानंतर एक छान गाणं ऐकायची इच्छा आहे. आणि गाणं म्हणायची कोणाला तरी इच्छा आहे. दुर्वा आता ऍक्टिंग आता म्हणणार मग एक छान गाणं झालं पाहिजे. आपल्याला आपण तुला पेटी वाजवायला सांगायची का त्याला, का नुसतं डायरेक्ट म्हणणार आहे? नाही डायरेक्ट म्हणाल म्हण डायरेक्ट. अरे मग काय ये. पण हिंदी इंग्लिश मराठी मला असं वाटतं की गगन सदन तेजोमय म्हणावंस. ठीक आहे. ठीक आहे. गगन सदन तेजोमय गगन सदन तिम्हिर हरुण करुणा करा ते प्रकाश दे अभय गगन सदन तेजोमय गगन सदन छाया तव माया तव हेच परम पुण्यधाम छाया तव माया तव हेच परम पुण्यधाम वाऱ्यातून ताऱ्यातून वाचले तुझेच नाम जग जीवन जनन मरण जग जीवन जनन मरण हे तुझे स्वरूप सदय गगन सदन तेजोमय गगन सदन. वा. आणि गाण्याच्या आधी सर्वजण आपण इथे एक सेल्फी घेऊया. माझी आणि ताईची मारामारी होते मी म्हणते तिला डुक्करची बाय बाय. पण त्याच्या आधी ते पर्पल विमान ते राहिलं ना. मी प्लेन बेस ते मग चालू. कसलं भारी आहे. उशिरा आलो तर नसे आपली बाय बाय. चला खूप मजा आली. खूप लेट झालाय पिल्लू. चला आता झोपायची वेळ झाली. म्हणजे गोष्ट सांगण्याची वेळ झाली. आणि मला सुद्धा मनाचे श्लोक पाठ करायचे. सोनिया काही गरज नाही. उत्तम संस्कार करतेस तू ऑलरेडी. बस बस आणि गोष्ट ऐक. झोप रे झोप सार्थक. तर सार्थक एक होता उंदीर मामा. रस्त्यातून जाताना त्याला मिळाला एक रुमाल. उंदीर गेला टेलरकडे आणि त्याला म्हणाला, दादा दादा मला एक छानशी टोपी शिवून दे. शिवून दे? ते वेड आहे का? ऑनलाईन ऑर्डर करायचं ना. ऑनलाईन तर किती छान छान टोप्या मिळतात माहितीये. हो, मस्त बरोबर. टोपी मिळाली असती त्याला. गोष्ट सांगू का पुढे? सांगा. तर त्या टेलरनी त्याला टोपी शिवून दिली. ती घालून उंदीर गेला राजाकडे आणि ढोल वाजवत गाऊ लागला, टोपी माझी छान छान राजाची टोपी घाण घाण, टोपी माझी छान छान राजाची टोपी घाण घाण. राजा चिडला आणि म्हणाला, पकडा रे त्या उंदराला. मला माहितीये उंदराने काय केलं असेल. काय केलं असेल? त्याने हा सगळा प्रकार ऑनलाईन वर पोस्ट केला असेल. त्याला राजाला खूप कमेंट आले असतील. खूप लोकांनी राजाच्या सोशल वॉलवर जाऊन त्याला अनफॉलो किंवा डिसलाईक केला असेल. मग राजा घाबरला असेल आणि त्यांनी त्याला त्याची टोपी परत दिली असेल. वा, सार्थक खरंय बाबा तुझं. मी ना कधी कधी फार जुन्याच गोष्टी सांगत राहतो. म्हणजे माझ्या कधी कधी लक्षातच येत नाही आपण 1920 मध्ये नव्हतो, 2020 मध्ये आहोत.
पण तू मात्र गोष्टी सांगण्याच्या वेळात नेहमी याची जाणीव करून देतोस मला. तुमचीही मुलं तुम्हाला अशीच धमाल जाणीव करून देत असतील ना. मग तुम्ही तर हा कार्यक्रम पाहायलाच पाहिजे, ज्याचं नाव आहे क्लिनिक प्लस शॅम्पू सहप्रस्तुत अळीमिळी गुपचिळी. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल्स. काय चला आता गुड नाईट करा सगळ्यांना. चला गुड नाईट. झोपया. चला गुड नाईट.